नमस्कार मित्रांनो. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहत असताना सरकारच्या माध्यमातून पोर्टल तयार करून संबंधित बँकांना त्या पोर्टलवर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची यादी अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे सहकारी बँकांनी याद्या अपलोडही केलेल्या आहेत आणि आता राष्ट्रीयकृत बँका आपापल्या याद्या ह्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण यामध्ये अजूनही किती तारखेच्या थकबाकीदारांना कर्जमाफी द्यायची हे शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या काही तारखा या सोशल मीडियावर जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्यात तथ्य नाही. सहकारी बँकांनी 30 सप्टेंबर 2025 अखेरच्या थकबाकीदारासह 2020 ते 2025 पर्यंतच्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची यादी अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2025च्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्याची यादी किंवा 2025च्या हंगामात थकीत मध्ये गेलेल्या शेतकऱ्याची यादी जी की जून 2026 मध्ये थकीत जातात ती यादी नंतरच अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही मनात संभ्रम न करता निश्चिंत राहायला काही हरकत नाही. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेरच्या थकबाकीदारासह आर्थिक वर्ष 2021 ते 2024-25 या 5 वर्षातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अल्पमुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जदाराच्या माहितीचा यात समावेश आहे. या सर्व कर्जदाराची माहिती सरकारकडून कर्जमाफी देण्यासाठी करण्यात आलेल्या पोर्टलवर भरण्याचे काम जिल्हा बँकेकडून सुरू आहे. जिल्हा बँकेचे कर्मचारी मागील आठवड्यापासून ही माहिती अपलोड करण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी जिल्हा बँक प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. बँक स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्याची माहिती अपलोड केली जात आहे. यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. थकबाकीदारामध्ये काही दिवंगत म्हणजे मृत्यू पावलेले असून त्यांचे आधार कार्डही नाही, त्यांचे वारसदार लावलेले नाहीत. त्यामुळे या थकबाकीदाराची माहिती अपलोड करताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. दिवंगत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी वारस नोंद करून दिल्यास ही माहिती अपलोड करणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना देखील काम करावे लागणार आहे. बँकाकडून माहिती अपलोड करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी आधार कार्ड, फार्मर आयडीची माहिती सहकारी संस्था बँक शाखेला दिलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही माहिती द्यावी. तेव्हाच या शेतकऱ्याची सविस्तर माहिती अपलोड करून शासनाकडे पाठवता येईल. धन्यवाद.